नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे फारच आवडले म्हणून मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेले आहे. झटपट आणि लगेच होणारा डोसा, त्याला आपण लोणी डोसा किंवा दावणगिरी डोसा म्हणतो तसा, न पीठ भिजवता इन्स्टंट डोसा कसा करायचा तुम्ही बघू शकताय. किती पण दाबा, किती स्पॉन्जी मऊ लुसलुशीत आहे तो. तर चला कसा करायचा तो मी सांगते तुम्हाला. 1 वाटी रवा घ्यायचा आणि तो ताकात किंवा याच्यात दह्यात भिजत घालायचा. एक अर्धा तास झालं की मग तो मिक्सरमध्ये घालून त्याचं म्हणजे पेस्ट करून घ्यायची. ही बघा मी तेच मिश्रण मिक्सरमध्ये घालून एकदा फिरवून घेतलेले आणि मीठ घालायचं चवीनुसार. आणि चला चटणी बनवूया झटपट. आपण फुटाणे घेऊया 2-3 चमचे आणि 2-3 चमचे शेंगदाणे घेऊया. मीठ, साखर, हिरवी मिरची, कोथिंबीर त्यात आपण घालून घेऊया आणि नंतर मिक्सरला एकदम बारीक वाटायचं आहे. त्यात आपण चवीनुसार म्हणजे थोडंसं अद्रक आणि एक लसणाची पाकळी टाकणार आहे, कारण चटणीला छान चव येते. आणि त्याला मी फोडणी पण मारलेली आहे, तुम्ही बघितलं असेल. फोडणीत काही नाही, तेल, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घातले की चटणीला तयार. आणि हे बघा आपले गरम गरम मस्तपैकी डोसे तयार होत आहेत. तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका. तर माझी तुम्ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटते नक्की सांगा.